नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, केटीचम महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग MA भाग 2 सेमिस्टर 3 या वर्गासाठी मी प्राध्यापक गणेश सुखदेव रोडे आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मॉडर्न पॉलिटिकल थॉट या विषयाच्या अंतर्गत न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे आधुनिक विचार व त्यांच्या कार्याविषयी आपण मागील काही भागांमध्ये माहिती घेत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मागील भागामध्ये आपण न्यायमूर्ती रानडेंच्या विविध विचारांमधून त्यांच्या कार्यामधून अभिव्यक्त होणारा त्यांचा राजकीय उदारमतवाद विषयक जो दृष्टिकोन होता तो आपण जाणून घेतला. साधारणतः परकीय राजवट, ब्रिटिशांची सत्ता, इथले हिंदुस्थानातील समाज व्यवस्था आणि त्यामध्ये सुरू केलेले त्यांनी सामाजिक व धार्मिक सुधारणा यामधून त्यांचा राजकीय उदारमतवाद विषयक असणारा दृष्टिकोन आणि पाश्चात्य उदारमतवादी विचारवंतांचा त्यांच्यावर असलेला प्रभाव यामधून त्यांचे उदारमतवादी विषयक विचार आपल्याला स्पष्ट करता येतात, ज्याची आपण मागील भागांमध्ये चर्चा केलेली आहेत. साधारणतः कुमार यांनी जो निष्कर्ष काढला होता, आपण मागील भागात त्याची चर्चा केलेली आहे. ते असं म्हणतात की न्यायमूर्ती रानडे आणि त्यांच्या प्रभावाखाली असलेला जो नवब्राह्मण वर्ग होता यांना उदारमतवादी म्हटलं जातं. परंतु ही संज्ञा त्यांच्याबद्दल एवढ्या अर्थानं सार्थ ठरते की पारंपरिक मूल्यांना चिटकून असणारे जे कडव्या सनातनी शास्त्रांपासून आणि राजकीय कार्यात कृतिशील सिद्धांताचा पुरस्कार करणाऱ्या व्यक्तींपासून ते निराळे होते. ही गोष्ट मात्र अधोरेखित करावे लागेल, कारण 19व्या शतकातील उदारमतवादाचं विवेचक जे तत्व होतं ते तत्व असणाऱ्या व्यक्तिवादाला रानडेंनी स्वीकारलेलं आपल्याला दिसत नाही. आणि त्याचप्रमाणे राज्याला केवळ ते प्रतिहारी, ज्याला वॉच डॉग म्हटलं जातं, ठरवणाऱ्या आर्थिक धोरणांवरही ते विश्वास ठेवू शकलेले नाहीत. आणि म्हणून न्यायमूर्ती रानडेंचा हाच विचार आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे आणि तो त्यांच्या व्यक्तिवाद व राष्ट्रवाद या संबंधित चर्चेवरून अधिक स्पष्ट होईल. आता न्यायमूर्ती रानडेंनी व्यक्तिवाद विरुद्ध राष्ट्रवाद यामध्ये घातलेला जो समन्वय आहे तो अभ्यासणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं. साधारणतः आपल्याला माहिती आहे की व्यक्तिवाद आणि राष्ट्रवाद या दोनही परस्पर विरोधी असलेल्या संकल्पना आहेत आणि इव्हन त्या तशा भासवल्या तरी जातात. पण राष्ट्राच्या इतिहासात अनेकदा त्या तशा ठरतात सुद्धा. मात्र या दोन आंतरविरोधी प्रेरणांचा मेळ घातल्या वाचून कोणत्याही राष्ट्राचा विकास होणं हे असंभव आहे. आणि त्यामुळे ह्या देशातील स्वातंत्र्य आंदोलनात त्यांचा तसा मेळ घालणं अनेकदा कठीण होऊनही बसलेलं दिसतं. पण सामाजिक क्षेत्रात इंग्रजांचं अनुकरण करणं, पण त्याचवेळी त्यांच्या राजकीय वर्चस्वाला व आर्थिक शोषणाच्या धोरणांना विरोध करणं, या दोनही गोष्टी इथल्या मध्यम वर्गाला हव्या होत्या. आणि त्या दोन्ही एकाच वेळी मिळवणं तसं फारसं अवघड होतं. आणि त्यामुळे सुधारणेचा पुरस्कार करणाऱ्या उदारमतवाद्यांचा इंग्रज विरोधात असलेला जो मिळमिळीतपणा होता तो एका बाजूला होता, तर दुसऱ्या बाजूला शास्ते आणि शासित यांच्यात आर्थिक हितसंबंधातील आंतरविरोधाचे त्यांना आकलनच होत नव्हतं. आणि इंग्रजी सत्तेविरुद्ध, आर्थिक पिळवणुकीविरुद्ध आंदोलन उभं करू पाहणाऱ्यांनी आपल्या लोकांचा स्वाभिमान जागृत करण्यासाठी हिंदुस्थानातील प्राचीन सामाजिक संस्थांचा अवास्तव जो गौरव करून मूलगामी परिवर्तनाची वाट आडून धरलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे अशा दोन विचारधारांना मानणारा इथला समाज वर्ग किंवा इथले हे दोन विचारधारेचे दोन गट आपल्याला सांगता येतात. मग अशा परिस्थितीमध्ये जर न्यायमूर्ती रानडेंचा विचार केला तर अंशतः का होईना पण ते ह्या गोष्टीला अपवाद ठरताना दिसतात. ते आपल्या विचारामध्ये व्यक्तिवाद आणि राष्ट्रवाद या दोन्हीही प्रवृत्तींचा समन्वय घालण्यात यश मिळवताना दिसून येतात. कारण न्यायमूर्ती रानडेंच्या ठिकाणी असलेला जो आदर्शवाद आहे तो त्यांच्या मदतीला
या ठिकाणी आपल्याला धावून आलेला दिसतो. कारण रानड्यांच्या या आदर्शवादाचं जे मूळ आहेत ते मुळात धार्मिक आणि दार्शनिक स्वरूपाच्या आदर्शवादात होतं आणि त्यामुळे त्या आदर्शवादापासूनच राज्यसंस्थेला ते मित्र बनू शकले आणि व्यक्तिवादाला मुरड घालून आर्थिक क्षेत्रात भरीव कामगिरी करण्याचं आव्हान ते राज्यसंस्थेला करू शकले. आणि म्हणून आर्थिक व औद्योगिक क्षेत्रात तटस्थतेचे जे धोरण असतं त्याला आपण लेझे फेअर असं म्हणतो, नाही का, त्या तत्वाला ते अमान्य करतात एका बाजूला. दुसऱ्या बाजूला राजकीय क्षेत्रातील व्यक्तिवाद व तत्वज्ञानाच्या क्षेत्रातील भौतिकवादही ते अमान्य करतात आणि ईश्वर, नियती, श्रद्धा आणि सत्सद्विवेकाच्या ज्या संकल्पना आहेत त्यांनी धर्माच्या आणि तत्वज्ञानाच्या क्षेत्रातून उचललेल्या होत्या आणि त्यांच्यामुळेच रानडे हे आर्थिक, सामाजिक आणि राजकीय विचारांचा आशावाद व उत्साह टिकून ठेवल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे व्यक्तिवाद व राष्ट्रवाद या संबंधीचा जो अतिरेकी करारात्मक आणि सेंद्रियात्मक स्वरूपाचा जी भूमिका होती ती भूमिका न्यायमूर्ती रानडे टाळू शकले आणि याचं जे काही रहस्य आहेत ते आपल्याला ह्या वरील त्यांच्या या वर्णनावरनं आपल्याला लक्षात येतं. समाजाचं जे स्वरूप आहेत न्यायमूर्ती रानड्यांच्या मते हे करारात्मक असूच शकत नाही, कारण समाज हा व्यक्तीच्या स्वभावातून अवतीर्ण झालेला आहे असं ते मानत होते. पण त्याचबरोबर व्यक्तीला पूर्णतः गौण ठरवणारा जो सेंद्रिय दृष्टिकोन होता तोही एका मर्यादेपलीकडे न्यायमूर्ती रानडेंना मान्य नव्हता. कारण व्यक्तीच्या स्वायत्त अस्मितेवर व प्रतिष्ठेवर त्यांची नितांत अशी श्रद्धा होती आणि राज्यसंस्थेला ते श्रेष्ठ मानत. पण दुसऱ्या बाजूला व्यक्तीचे स्वातंत्र्य हे राज्यपूर्व आहेत, समाजपूर्व आहेत, ते स्वयंसिद्ध व अंगभूत असल्याचंही रानडे मानतात. आणि म्हणून रानडेंच्या मते राज्यसंस्था श्रेष्ठ आहे कारण ती आपल्या सामूहिक सामर्थ्यात आपल्या सर्वोत्तम नागरिकांचे बळ, त्यांचं ज्ञान, दया, सौंदर्य सामावून घेत असते. आणि म्हणून न्यायमूर्ती रानडे जेव्हा राज्याची व्याख्या करतात तेव्हा ते असं म्हणतात की सामुदायिक मानवतेची संकलित कृती प्रवणता म्हणजे राज्य किंवा समाज असं ते त्याची व्याख्या करतात. आणि त्यावरनं काय स्पष्ट होतं आपल्याला की ही व्याख्या जरी ते करीत असले तरी पण ते हेगलप्रमाणे राज्यसंस्थेला ईश्वरी मानण्याच्या मर्यादेपर्यंत ते कधीच जात नाहीत. ही गोष्ट इथे लक्षात घेण्यासारखी आहे. आणि म्हणून रानड्यांच्या मते राज्य व समाज यांना जे मोल आहेत ते त्या संस्था व्यक्ती स्वातंत्र्याला उपकारक ठरतात यासाठी त्यांना ते मोल आहे. आणि म्हणून ते असं म्हणतात की ईश्वर अल्प स्वल्प प्रमाणात का होईना पण व्यक्तीच्या सत्सद विवेकातून प्रकट होत असतो आणि राज्यसंस्था सर्वोत्तम व्यक्तींच्या सत्सद विवेकाचं प्रतिनिधित्व करत असल्यामुळे राज्यसंस्था ही मोठी ठरत असते. पण असं असलं तरी व्यक्तीचं खरं स्वातंत्र्य हे आपल्या सत्सद विवेकाच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येकाने केलेल्या नैतिक विकासातच मूलतः सामावलेलं असतं. म्हणून राज्यसंस्था ही केवळ तिच्यात संघटित झालेल्या व्यक्तींना अधिक अशी उमदे, अधिक सुखी संपन्न व त्यांच्या अंगी असणाऱ्या गुणांच्या संदर्भात अधिक परिपूर्ण बनवण्यासाठी अस्तित्वात आलेली असते. म्हणजे ज्याला टी.एच. ग्रीन ज्या शब्दांमध्ये म्हणतो त्या पद्धतीने रानडे हा विचार मांडत जरी नसले तरी रानड्यांच्या ह्या विचाराचं अभिप्राय आपल्याला असं सांगतील की राज्याचा आधार शक्ती नसून ती जनइच्छा आहेत. हा उद्देश किंवा हा विचार रानड्यांच्या ह्या चिंतनामधून, त्यांच्या ह्या विचारांमधून आपल्याला दिसून येतो. म्हणून राज्य हे जनइच्छेवर आधारित आहे, त्याचा आधार हा शक्ती असू शकत नाही.
आणि म्हणून हिंदुस्थानचे राज्यकर्ते हे परकीय आहेत, ब्रिटिश आहेत, ते इथले स्वदेशी नाही आहेत, ते परकीय देशातले आहेत. आणि ह्या कारणाकरिता राज्यसंस्थेला सर्वश्रेष्ठ स्थान द्यायचं नाही असं रानड्यांना मुळीच वाटत नाही. कारण किंबहुना हिंदुस्थानातील राज्यसत्तेच्या पाठीशी तत्कालीन समाजाची जी सामूहिक इहा, ज्याला रुसोच्या भाषेमध्ये जनरल विल म्हणतो किंवा ग्रीन ज्याला जनइच्छा म्हणतो, नाही का, रानड्यांच्या मते ते परकीय म्हणून त्यांना श्रेष्ठ स्थान द्यायचं नाही, ही गोष्टच मुळात चुकीची आहे. कारण ह्या हिंदुस्थानातील राजसत्तेच्या पाठीशी इथली सामूहिक इहा आणि सर्वसाधारण जो सत्सद विवेक आहेत तो उभा आहेत, अशी त्यांची धारणा होती. आणि त्यामुळेच त्या राज्यसत्तेने या समाजात सुधारणा करण्यास त्यांना मुळीच काही गैर वाटत नाही किंवा तसं दिसत नाही. त्याचप्रमाणे ही होणारी जी सुधारणा आहेत ही जरी धर्म आज्ञांच्या विरुद्ध असली तरी मुळात ती सत्सद विवेक बुद्धीला पटणारी आहेत. आणि सत्सद विवेक बुद्धी ही नैतिक असते आणि ती सर्व शक्तींच्या पाठीशी असते. आणि म्हणून सत्सद विवेकाला पटणारी जरी आहेत, ती धर्माला विरोध करणारी आहेत. ह्या कारणासाठी रानडे त्या सुधारणांचा समर्थन करताना आपल्याला दिसून येतात, कारण विवेकाचा आधार त्याच्या पाठीशी आहेत. त्याचबरोबर भौतिकवाद आणि व्यक्तिवाद यांना देखील न्यायमूर्ती रानड्यांनी दिलेली जी आदर्शवादाची जी डूब आहेत, त्यांच्या व्यक्ती स्वातंत्र्याच्या संकल्पने ती अधिक उत्कृष्टपणे व्यक्त झालेली आपल्याला दिसून येते. कारण अतिभौतिकवादाच्या विरोधात जाऊन न्यायमूर्ती रानडे असं प्रतिपादन करतात की आध्यात्मिक विकास आणि मोहदमन हा व्यक्ती स्वातंत्र्याचा गाभा आहेत. बघा, एका बाजूला ते अतिभौतिकवादाच्या विरोधात जाऊन आध्यात्मिक विकासाचं हा व्यक्ती स्वातंत्र्याचा गाभा मानतात, आणि दुसऱ्या बाजूला अतिव्यक्तिवादाच्या विरोधात जाऊन ते असं सांगतात की माणसाची खरी उच्चतर वृत्ती ही सामाजिक वृत्ती असून तिने त्याच्या निम्न वृत्तींवर विजय मिळवणं हेच त्या व्यक्तीचं खरं स्वातंत्र्य होय. हा जो मेळ घातलेला रानड्यांच्या विचारांमधून जो दिसतो तो अत्यंत महत्त्वपूर्ण आणि तत्कालीन परिस्थितीत अत्यंत समर्पक स्वरूपाचा आपल्याला सांगता येईल. आणि म्हणून एका बाजूला अशा प्रकारे न्यायमूर्ती रानडे हे जॉन स्टुअर्ट मिल घ्या किंवा हार्बर्ट स्पेन्सर घ्या, ह्या प्रभूतींच्या किंवा ह्या विचारवंतांच्या प्रभावामुळे व्यक्ती स्वातंत्र्याचा गौरव रानड्यांनी केला असला आणि व्यक्ती प्रेरणेला सर्वांगीण वाव देण्यात समाजाची आणि राज्याची इति कर्तव्यता आहेत असा विचार जरी मांडत असले तरी असं दिसतं की मानवावरील परंपरेच्या दडपणामुळे न्यायमूर्ती रानड्यांना व्यक्ती प्रेरणा संकुचित व स्वार्थ लोलूप तर होणार नाही ना, असा प्रश्न पडला असावा. आणि म्हणून व्यक्ती स्वार्थ सामाजिक उत्कर्ष यात विरोध तर उत्पन्न होणार नाही ना, अशी देखील त्यांना भीती वाटत असावी. आणि तेव्हा सामाजिक स्थैर्याला बाधा येऊ नये म्हणून त्यांनी ईश्वराबद्दलची आस्तिक्य बुद्धी, धर्मावरील श्रद्धा, आत्म्याच्या अमरत्वाविषयीचा विश्वास इत्यादी आध्यात्मिक मूल्यांवरही त्यांनी तितकाच भर दिलेला आपल्याला दिसून येतो. खरं तर हा त्यांच्या विचारांमधला थोडासा विसंगतपणा आहेत. आणि म्हणून कदाचित एका बाजूला ते व्यक्ती प्रेरणेला व्यक्ती स्वातंत्र्याचा गौरव करत असताना त्यांच्या मनामध्ये जी मानवी परंपरेच्या दडपणाविषयी असणारी जी भीती होती किंवा व्यक्तीच्या स्वार्थ प्रवृत्तींविषयी जी भीती होती आणि त्याच्यामुळे ते कदाचित आध्यात्मिक किंवा ईश्वरी धार्मिक श्रद्धांविषयी रानडे त्यावर देखील त्या मूल्यांवरती आध्यात्मिक मूल्यांवरती भर देताना आपल्याला दिसून येतात. म्हणजे भक्ती संप्रदायातून लाभणारी समबुद्धी, उपासनेतून मिळणारी निष्ठा आणि आचारशीलतेतून लागणारी जी शिस्त होती ती नष्ट होऊ नये अशी न्यायमूर्ती रानड्यांना उत्कंठता आपल्याला असल्याची दिसून येते. आणि म्हणून नीतिनियमांना त्यांनी एकेश्वरवादाचा आधार दिलेला आपल्याला दिसून येतो. आणि असं केल्यामुळे व्यक्तिवाद व राष्ट्रवाद
या प्रवृत्तींचा समन्वय न्यायमूर्ती रानडे घालू शकले असले तरी या तडजोडीतून काही अनिष्ट गोष्टी निर्माण झाल्या. नंतरच्या काळात त्या अधिक जास्त स्पष्ट झाल्या. म्हणजे जसं प्रारब्धवादाचं आणि परंपरेचं प्रस्थ त्यामुळे कायम राहिलेलं दिसून येतं. पण शब्द प्रामाण्यवादामुळे त्यांचा उदारमतवाद जसा दुबळा ठरला, तसा ईश्वर निष्ठतेमुळे त्यांचा व्यक्तिवाद हा कमजोर राहिलेला आपल्याला दिसून येतो. व्यवहारामध्ये रानड्यांनी संथपणाचा आणि मत परिवर्तनाचा मात्र मार्ग पत्करलेला आहेत. आणि म्हणून त्यांच्या विचारांमधील ज्या काही मर्यादा नंतर जाणवतात किंवा नंतरच्या व्यवहारात ज्या दिसून आले, तर त्या इतक्याही महत्त्वपूर्ण नाही. कारण रानड्यांनी तत्कालीन परिस्थितीमध्ये या दोन विरोधी विचारांचा जो समन्वय घातला, तो अत्यंत अवघड, कठीण आपल्याला सांगता येईल, जो इतरांना जमला नाही, तो रानड्यांनी ती भूमिका रानड्यांच्या विचारांमधून व्यक्त होताना दिसून येते. आणि म्हणून रानड्यांनी जेव्हा व्यवहारातून जर त्यांच्याकडे जर बघितलं, तर त्यांच्या वृत्तीमध्ये विचारांमध्ये अतिशय संथपणा दिसून येतो. मत परिवर्तनाचा मार्ग ते पत्करतात. आणि ह्या प्रवृत्तीमुळेच तडजोडीच्या नावाखाली का होईना, पण जो कमकुवतपणा असेल तो त्यांच्या पंथातील अनेक बोलक्या सुधारकांना ते बोलणं त्यांच्या विरुद्ध सोपं गेलं, तरी पण तेवढ्याने मात्र न्यायमूर्ती रानड्यांच्या विचारांचा, त्यांच्या कार्याचा आणि तत्कालीन परिस्थितीत त्याला असलेलं जे महत्त्व होतं, त्याचं महत्त्व हे कमी होऊ शकत नाही. अर्थात विरोधकांना त्यांच्यावर टीका करण्यासाठी यातून अनेक मोठ्या प्रकारची वाव मिळालेली आपल्याला दिसून येते. पण ही भूमिका तत्कालीन परिस्थितीमध्ये रानड्यांनी एका बाजूला व्यक्तिवादाच्याही काही चांगल्या बाबींचं समर्थन करणं, राष्ट्रवादाच्याही भावना ही टिकून ठेवणं, हे दोन अतिशय अवघड काम. आणि जे मुळात जर व्यक्तिवाद जोपासायला जावा तर राष्ट्रवाद आडवा येतो, आणि राष्ट्रवाद जोपासायला जावा तर व्यक्तिवाद आडवा येतो. या दोन परस्पर विरोधी असणाऱ्या भावना ज्या वरवर भासावल्या जातात, त्यावर न्यायमूर्ती रानड्यांनी जी भूमिका मांडलेली आहे ती अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका त्यांच्या विचार व कार्यामधून अभिव्यक्त होताना आपल्याला दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागात इथे आपण थांबूया. पुढील भागामध्ये आपण न्यायमूर्ती रानड्यांचे आणखीन जे काही विचार आहेत, विशेषतः त्यांचे व्यक्तीचे स्वातंत्र्य व व्यक्तीच्या हक्काविषयक असणारे विचार जे आहेत, त्याविषयी आपण अधिक माहिती घेऊया. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.